शिक्षकों का अत्याचार अभी भी रुकने का नाम नहीं रहा। कुछ दिन पूर्व ही आश्रम स्कूल मजीदपुर में अत्याचार हुआ था। कब की बात है? ये अभी एक महीना पहले। ठीक है, इसकी कोई कंप्लेंट है तो मैं लेती हूँ और इसके बारे में मैं खुद कॉन्सेंट्रेट करती हूँ, तो केस दर्ज कर। आज का गोंदिया में जो महिला मेड़ावा इतना बड़ा हो गया कि बैठने के लिए जगह नहीं बची। काफी दूर दूर से महिला कार्यकर्ता जो है पूरे तहसील से गोंदिया में आए। इसी की ग्राउंड रिपोर्ट आपको दिखाने जा रहा हूँ और आप देख रहे हो न्यूज प्रभात मीडिया और मैं हूँ आपके साथ महेंद्र लिल्लारे। गोंदिया में महिला मेड़ावा का कार्यक्रम जलाराम लान में हुआ। रूपालीताई चाकनकर जो प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी महिला कांग्रेस पार्टी की है, वह पिछले 2 दिन से गोंदिया जिले के दौरे पर थे। उनकी आड़ावा बैठक आज जो है जलाराम लान में हुई। महिलाओं का काफी प्रतिशत दिखा। पूरा जो हॉल है वो पूरा भरा था। उसके बाद जगह नहीं मिलने के बाद बाहर भी जो है महिला जो है बैठे थे, नीचे बैठ गए क्योंकि रूपालीताई चाकनकर का भाषण उनको सुनना था। वह दूर दूर से महिला कार्यकर्ता आकर जो है उनका भाषण सुने। आइए जानने का प्रयास करेंगे रूपालीताई चाकनकर क्या कहते हैं, किस मुद्दे पर बात की उन्होंने, किस समस्या के ऊपर गोंदिया जिले की जो महिला है उनको क्या सशक्तिकरण मिलेगा और आने वाले चुनाव में जो नगर परिषद हो, नगर पंचायत हो, उस चुनाव में महिलाओं को कितना आरक्षण, कितनी उनको सीट देंगे, इस प्रकार का क्या क्या उन्होंने कहा वो दिखाने का प्रयास करेंगे। खासदार प्रफुल्लभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्ह्याची महिला संघटना ही काम करत असते आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आमच्या महिला भगिनी सगळ्या आजच्या या बैठकीला उपस्थित राहिल्या। आपण पाहतोय इतक्या मोठ्या प्रमाणात सर्व तालुक्यातून जिल्ह्याच्या ठिकाणाहून आलेल्या महिला भगिनी आणि त्यांचा मिळणारा हा प्रतिसाद पाहता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने मोठ्या संख्येने आमच्या या महिला भगिनी कारभारणी म्हणून विराजमान होती। त्याचा एक महिला म्हणून मला आयोगाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून समाधान वाटते। गेल्या अनेक दिवसांपासून संघटनेच्या माध्यमातून सभासद नोंदणी असेल, लेक लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आमच्या महिला भगिनींना मिळालेला लाभ असेल आणि सातत्याने प्रफुल्लबाई असेल, वर्षाताई असेल, राजेंद्र जैन यांनी महिला भगिनींना ज्या पद्धतीने नियोजन करण्याची क्षमता देत असताना अगदी मगाशी बऱ्याच वेळा सांगत होते, सर्वसाधारण जागांवरती सुद्धा आमच्या महिला भगिनी उभ्या राहून निवडून आल्या आणि केवळ सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यापर्यंत अतिशय तळमळीने या सगळ्या महिला भगिनींनी काम केलं आणि म्हणून ह्या महिला भगिनींना बघून इतर महिला भगिनी सुद्धा पुढे येऊन चांगल्या पद्धतीचं नियोजन करतात। त्या सगळ्यांना माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा। येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणाने आमची महिला संघटना अजून जोमाने उभी राहील आणि ज्या जागा महिलांसाठी आहेत त्या ठिकाणी त्या ताकदीने निवडून येते। युती स्वबळ हे सगळे वरिष्ठांचे निर्णय आहेत। यामध्ये लोकसभा विधानसभेला आम्ही सगळेजण एकत्र जाऊन चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं। महायुती सरकारने आणलेल्या योजना या उत्तमरित्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवल्या आणि म्हणून विधानसभेला सुद्धा आमच्या या सगळ्या महिला भगिनी, लाडक्या बहिणी ह्या महायुती सरकारच्या पाठीशी उभे राहिला। आपण पाहिलं विरोधकांनी अगदी कोर्टात जाऊन ही योजना बंद पडावी म्हणून प्रयत्न केला, पण त्याला सुद्धा या महिला भगिनी दुमानल्या नाहीत। अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या खऱ्या हिताचा विचार कोण करतंय, आपल्यासाठी कोण उभं राहतंय हे महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना माहिती आहे आणि म्हणून कष्टकरी, कामगार, शेतकरी, युवक, विद्यार्थी हे सगळेजण असतील तर ते महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आणि पुन्हा एकदा महायुतीच्या हातामध्ये सत्ता देत पुढच्या 5 वर्षाचा पारदर्शक कारभार करण्याची ताकद या सरकारमध्ये आहे हे जनतेने दाखवून दिलं। जो लाडकी बहनों को पैसे आते आते बंद हो गए उनको क्या सत्ता देंगे? नहीं, वो लाड़की बहन योजना में जितनी कुछ महिलाएं थे उनको तो हर महीने में उनका मानधन मिलता है, लेकिन कुछ नाम जो उसमें आए वो डुप्लीकेट है, कुछ के डॉक्यूमेंट गलत है, इसीलिए वो उससे बंद किए गए ताकि वो ऐसा कुछ उन लोगों को भी मालूम है कि हमारे तरफ से कुछ नाम गलत गए तो हमारे पास वो इस तरह से कुछ कागजात भी नहीं है, तो इसका हमने भी लाभ लिया, तो ये सब उन लोगों को भी मालूम है। तो इसलिए वो भी चल रहा है, डॉक्युमेंट व्हेरीफाई। महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे अतिशय उत्तम रीतीचे निर्णय घेतलेले, जे काही आश्वासन गेले 2-2.5 वर्षामध्ये दिले ते सर्व क्षेत्रासाठी, सर्व घटकांसाठी असेल, या सगळ्या आश्वासनांची पूर्तता ही महायुती सरकारच्या माध्यमातून होते। त्याच्यामुळे मी आपल्या माध्यमातून निश्चितपणाने आवाहन करेल की शेतकऱ्यांनी खरं आत्महत्या करू नये
याच्यामध्ये सरकार जे आश्वासन देते ते पूर्ण करण्यासाठी निश्चितपणाने त्यांचा प्रयत्न राहतोय। आणि यामध्ये अगदी आमच्या महिलांसाठी असेल, युवकांसाठी असेल, विद्यार्थ्यांसाठी असेल, कष्टकरी कामगार बांधकाम मजुरांसाठी असेल, त्यांच्या शैक्षणिक सुविधा असतील, याच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने युद्ध पातळीवरती योजना आणलेत आणि या योजनेच्या माध्यमातून तो लाभ त्या घटकांना मिळावा आणि खऱ्या अर्थानं त्यांना आयुष्य जगत असताना एक कुठेतरी स्थिरता यावी यासाठीचा प्रयत्न महायुती सरकारच्या माध्यमातून केलेला आहे। त्याच्यामुळे दिलेला शब्द पाळणं आणि त्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे यासाठी आमचं महायुती सरकार कटिबद्ध आहे। विरोधकांचं काम असतं टीका करणं। जेव्हा सत्तेमध्ये आपण येऊ शकत नाही तेव्हा विरोधकांमध्ये एक नैराश्य असतं, गेलेला आत्मविश्वास आहे, आपण सत्तेमध्ये येऊ शकणार नाही हे देखील त्यांना माहिती आहे। आणि मग आपल्याला कुठेतरी चर्चेत राहण्यासाठी आपण सातत्याने पाहतोय की कुठेतरी काहीतरी विधानं करायची आणि ती विधानं करून आपण प्रसार माध्यमांसमोर दिसलं पाहिजे, आपण चर्चेत दिसलं पाहिजे। एकतर ना कोणत्या योजना आणू शकतात, ना कोणते प्रकल्प उभे करू शकतात, ना कोणता निधी आहे, ना सरकार जनता त्यांच्या बरोबर आहे। त्याच्यामुळे विरोधकांमध्ये असलेलं नैराश्य आणि त्यांनी केलेली ही विधानं पण महाराष्ट्राची जनता पाहतीये। त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही कुणी काही विधानं केलं तरी फार त्याच्यामध्ये काही तथ्य नाही। आदरणीय भुजबळ साहेब या संदर्भात सातत्याने त्यांचा तो विचार मांडतात आहेत आणि यामधून त्यांनी कोर्टात जाण्याची त्यांची भूमिका असेल किंवा जे कुणबी आहेत त्यांना ते कुणबी प्रमाणपत्र मिळतील, पण नसलेल्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जर प्रयत्न केला गेला असेल तर तो चुकीचा होत आहे। हे आदरणीय भुजबळ साहेबांनी सुद्धा सातत्याने मांडले। त्याच्यामुळे आता पाहूयात पुढे काय होतं। तर महिला फार सुज्ञ आहेत आणि त्या जसं कुटुंब सांभाळतात, कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर असते। इतकं करून तालुक्याच्या ठिकाणाहून प्रवास करून त्या या मेळाव्यासाठी ऐकण्यासाठी आले। त्याच्यामुळे ती एक मानसिकता असते। 9 महिने 9 दिवस गर्भात वाढवलेल्या बाळाला जन्म देताना बाळणपणाच्या काळा सहन करते, ती नाष्ट्याचा विचार नाही करत। तिला तिचं संघटन, तिचा पक्ष, ज्यांनी तिला उभारी दिली, ज्यांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून छोटे मोठे उद्योग व्यवसाय उभे करण्यासाठीची ताकद दिली, ते तिच्यासाठी फार महत्वाचं आहे। एक नाश्ता हा तिचा उद्देश नाहीये। त्याच्यामुळे पक्षाच्या साठी आपण येणं हे फार महत्वाचं आहे। यामध्ये आपण पाहतोय बसायलाही जागा नव्हती, इतक्या मोठ्या संख्येने महिलाला तो विचार पोहोचवण्यासाठी आहे। त्याच्यामुळे त्याच्यावरती आपण काही नाश्ता किंवा हा आमचा विषय फार किरकोळ आहे। संघटना, पक्ष आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये 50% आरक्षण मिळाल्यानंतर अगदी सर्वसाधारण जागेवर सुद्धा उभे राहून निवडून येणाऱ्या आमच्या कर्तृत्ववान महिला भगिनी हा आमचा विषय आहे। त्याच्यामुळे हा विचार आम्ही पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील। महेंद्र लिल्लारे, न्यूज प्रभात मीडिया, गोंदिया। अब आपकी समस्या तूफान की तरह सरकार तक। न्यूज प्रभात मीडिया, न्यूज प्रभात मीडिया।